अचानक लाईट बंद केली, लोकांनी कर्ज काढलेलं आहे. शेतीचे एका शेतकऱ्यानं आईचं मंगळसूत्र आणि घंटण गहाण ठेवलं त्यानं 4 दिवसापूर्वी आणि उसाच्या रोपाची लागण केली 2 एकराची. जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांसाठी लढणार त्यांना विषय पण मी दिले, आंदोलन करा बोलले. शेतकरी संघटनेचा जय हो, शेतकरी संघटनेचा जय हो, सर्वपक्षीय शेतकरी जय हो. कारण शेवटी आज या ठिकाणी आपले नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय आमदार शशिकांत शिंदे साहेब, उपस्थित सर्व ग्रामस्थ शेतकरी बांधव, आज खऱ्या अर्थानं हा लढा द्यायची वेळ आपल्यावर आलेली आहे. आज राज्यामध्ये देशामध्ये कशा पद्धती सरकार चाललंय यावर मी बोलणार नाही, परंतु तुम्ही आम्ही शेतकरी कुटुंबातील आहोत. आज आमचा तारळी धरणाचा प्रश्न तुम्हाला माहिती की त्या ठिकाणी अदानीचा प्रोजेक्ट त्या ठिकाणी लादलेला. त्या प्रोजेक्ट संदर्भात आम्हाला सर्वांनाच म्हणजे लाभार्थी असतील, प्रकल्प असतील, यांना सुद्धा अंधारात ठेवलेले. मध्यंतरी त्याच्यावेळी आम्ही लढा केला, आंदोलन केलं, कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं. मी आपल्याला एवढंच सांगतो, आज तारळी धरणाच्या परिस्थितीमध्ये या तारळी धरणाला उलमोडी असेल, तारळी असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रातली जी धरणं झाली ती तुमचे आमचे नेते सर्व यशवंतराव चव्हाण साहेबांच्या माध्यमातून असेल, आदरणीय आपले नेते पवार साहेबांच्या माध्यमातून. मला तारळी धरणासंदर्भात एवढंच सांगतो, 2004 सालापर्यंत आम्ही तारळी नदीला साहेब अक्षरशः जानेवारी महिन्यानंतर डबरे काढून पाणी पाहतो, परंतु सातत्यानं आम्ही पाठपुरावा आदरणीय पवार साहेबांच्याकडे केला, स्वर्गीय अजितदादांच्याकडे केला आणि आदरणीय पवार साहेबांनी या तारळी धरणाला AIBPच्या माध्यमातून 350 कोटी रुपये मंजूर केले, म्हणून त्या ठिकाणी तारळी धरणाचे काम झाले. आज अशा ह्या शेतकऱ्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्यासाठी, जनावरांच्या पाण्यासाठी, गावाच्या पाण्यासाठी असणारं पाणी हे एखाद्या उद्योगपतीच्या घशात घालण्याचे काम चालू आहे. आज आपल्यावर जी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे, आज कालपासून आपल्या संपूर्ण परिसरामध्ये मीटर बंद करण्याचे आदेश दिलेले. आमच्या तारळी धरणाची परिस्थिती सांगायची झाली, आजही आमच्या तारळी धरणामध्ये साहेब 1 TMC पाणी शिल्लक. आम्ही त्यांना एवढंच विनंती करतो की आज लोकांनी तरकारी असेल, आले असतील, ऊस लागणे अजून केलेले नाहीत, परंतु तरकारी आली शेतकऱ्यांची या ठिकाणून त्या शेतीला पाणी मिळालं पाहिजे या हक्कासाठी आज आपण तुम्ही आम्ही सर्वजण बांधतो. आज तारळी धरणामध्ये साहेब त्या ठिकाणी 1 TMC पाणी त्यांनी आदेश असा काढला, आम्हाला कळालंय की पिण्याच्या पाण्यासाठी आणि जनावरांसाठी, परंतु तारळी धरणाला मुळातच लिकेज आहे ते जवळजवळ 125 क्युसेक्स पाणी हे नदीला वाहत जात. ते जरी पाणी आम्हाला पाली परिसरामध्ये, तारळे परिसरामध्ये, उमरस परिसरामध्ये मिळालं तर आमच्या शेतकऱ्यांची शेती वाचणार आहे, तरकारी वाचणार आहे आणि शेतकऱ्यांना त्या पद्धतीने दिलासा मिळणार. तशाच पद्धतीमध्ये नागठाणे परिसरामध्ये असेल, इकडे कोरेगाव तालुक्यात असेल, हा संपूर्ण शेतकऱ्यांचा अन्याय करणारा हा निर्णय या शासनाने या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्या अन्यायाला वाचा फोडण्याच्या दृष्टिकोनातून आपण सर्वजण जमलो आहोत. आपण आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली साहेबांना भेटून आपली मतं निवेदन देऊया आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचं या ठिकाणी न्याय आणि हक्कासाठी आपण या ठिकाणी भांडूया, एवढीच या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती करून थांबतो. आज सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वतीने सातारा जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना आपला व्यथा मांडण्यासाठी आपण सगळेजण एकत्रित आलेलो आहोत. या ठिकाणी उपस्थित असलेले राजू शेळके असतील, त्याचबरोबर देवराज दादा असतील, आमचे संघटनेचे आणि शेतकऱ्यांचे सर्व नेते असतील, उपस्थित शेतकरी बंधूंनो, खरं म्हटलं तर आज विधान परिषदेची निवडणूक आहे, परंतु त्याही परिस्थितीमध्ये राजेंद्र शेळकेंचा निरोप होता की आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटायचो, आपण तुम्ही यावं.
देवराज दादा, तुमचा आणि राजेंद्र शेळकेंचा मला मनापासून अभिमान एवढाच आहे की सातारा जिल्ह्यातील असलेल्या शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये तळमळीने प्रश्न मांडण्याच्या संदर्भातला नेतृत्व आपण सगळ्यांनी केलेलं आहे. ते विकाऊ नाही याचा मला अभिमान आहे. आज जर बघितलं तर देशामध्ये मी आज सकाळमध्ये व्यंगचित्र बघितलं. एका बाजूला शेतकरी, महागाई याच्यामध्ये सामान्य जनता पिचलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला बॅगा भरून भरून लोकांना पैसे वाटण्याचा लोकप्रतिनिधीला प्रयत्न होतो. खरं म्हणतं तर देशाच्या प्रमुखाचं, राज्याच्या सरकारचं आणि पाणी वाटपाचं नियोजन चुकलं, काय परिस्थिती होते ते अख्खा महाराष्ट्र आणि विशेषतः सातारा जिल्हा बघतो. आपण थोडंसं मागे गेला तर मागच्या वेळा इतका पाऊस होता की आपल्याला नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत पाणीच लागलं नाही. आपल्याकडं पाणी साठा इतका जास्त होता, त्यामुळे यावेळेला दुष्काळी परिस्थिती असताना सुद्धा आपल्याला पाणी वाटप करण्याला आलं होतं. पूर्वीच्या परिस्थितीत कालवा समितीच्या बैठका व्हायच्या आणि त्या कालवा समितीच्या बैठकीमध्ये धरणाचा असलेला पाणी साठा आणि त्याचा वापर करण्याचा अधिकार मिळालेलं नियोजन याच्या बैठका होऊन त्याप्रमाणे वाटप केलं जायचं. आज जर बघितलं तर कोणतंही धरण 100% भरलेलं नाही. 100% भरलं की गाळामुळे 20% धरण, याचा अर्थ 80% धरण फक्त भरतं आणि ते 100% भरलेलं दाखवलं गेलं. शहरीकरण वाढलं, पाण्याचा वापर वाढला, त्यामुळे आपल्या असलेल्या पाण्याचा नियोजन पद्धतीने वापर करणं हे सरकारचं कर्तव्य आहे. मग त्यामध्ये ठिबकच्या योजना असतील, वेगवेगळ्या शेतकऱ्याला अनुदान देऊन चांगल्या प्रकारचं उत्पन्न काढण्याच्या संदर्भातली संकल्प असेल, असं नियोजन गेल्या 7 वर्षामध्ये कुठेही या महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळालं नाही. आणि उत्पन्न शेतकरी काढतो आणि ते उत्पन्न दुप्पट काढतो म्हणून देश आज सुजलाम सुफलाम आहे. हाच बळीराजा अडचणीत आलेला आहे. काल जर बघितलं तर मोठी घोषणा झाली, 2 लाख कर्जमाफी केलेली आहे. ती पण लाडक्या बहिणीसारखे फसवी आहे. आपण नियम निकष बघितल्यानंतर पंढरपूरला आम्ही आंदोलन केलं, सरसकट 2 लाख द्यावे आणि हे 2 लाख देण्याच्या बाबतीत मला निर्णय घेतला तर काही प्रमाणामध्ये हा आमचा शेतकरी उभा राहू शकतो. सलग 1.5 लाख भरले तर 50 लाख देऊ. ज्यांनी नियमात भरले त्यांना 50 लाख देताना निकष नियम एवढे केलेले आहेत की कमीत कमी 40 ते 45 लाख शेतकरी या लाभापासून वंचित राहणार आहे. दुसरी गोष्ट मी नेहमी म्हणतो, कधी कधी आमच्यावर टीका होते, परंतु आपण इतके व्यस्त आहोत की आपण त्याच्याकडे दुर्लक्षितपणा करतो. त्याचा फटका आज तुम्ही मगाशी सांगितलं म्हणा देवराजी की आता तो आपल्याला बसलायला. सातारा जिल्ह्याचं पाण्याचं नियोजन हे निवडणुकीसाठी नसावं, ते नियोजन असलेल्या सर्व शेतकऱ्यांना न्याय देणारं असावं. अशा प्रकारचं नियोजन असणं गरजेचं आहे. दर 3 महिन्यांनी 6 महिन्यांनी बैठका व्हायच्या. पाणी साठा शिल्लक असेल त्याप्रमाणे पाणी सोडल्या जायच्या. शेतकऱ्यांना आजपर्यंत मोर्चा काढायची कधी साताऱ्यामध्ये परिस्थिती आली नव्हती. परंतु सत्ता मिळवावी म्हणून आम्हाप आश्वासनं दिली आणि असलेल्या साठ्याचा उपयोग हा पूर्वीच्या पेक्षा विभागला गेला. अगदी सांगोल्याच्या बॉर्डरपर्यंत गेलं, तिकडे पाहिजे त्याप्रमाणे गेलं आणि मग मागणी केल्यानंतर अधिकारी लिहितो पाण्याची उपलब्धता असेल तर विचार करू, पण त्याचा विचार केला गेला नाही आणि सगळ्या योजना मंजूर करण्याचा धडाका सुरू झाला. मतं मिळाली, पाणी मिळालं नाही, परंतु असलेल्या पाण्याचा अधिकार हा विभागला गेला. ही लढाई आजची नाही, हे मी स्पष्ट बोलतो. कदाचित माझ्या मामांच्यावर टीका पण होते की तुमचं पाणी अडवतंय. आम्ही पाणी अडवण्याच्या मुद्द्यावर नाही, पण ज्यावेळेला फक्त निवडणुकीसाठी आदिल आत्मविश्वासावर पाहिजे त्या योजना मंजूर केल्या
तर त्याचे परिणाम काय होत आहेत हे आपण आता भोगतोय. 6 पाळ्याच्या 4 पाळ्या झाल्या. आज आमची परिस्थिती अशी आहे, हातातोंडाची पिकं जात आहे. त्यात डीपी जळतोय, त्यात डीपी चोरीला होतोय. मला कधी कळत नाही की डीपी चोरीला झाल्यानंतर मी त्या दिवशी यांना बोललो की आता एक मोठं आंदोलन करा, शेतकऱ्यांना आव्हान करा. देवराजी, डीपी जळतो, लगेच डीपी बदलला पाहिजे. डीपी चोरी होण्याचं प्रमाण का वाढलं कळलं नाही. आणि डीपी चोरी होतात, मग पोलीस तक्रार करायची. पोलीस तक्रार झाल्यानंतर नवीन डीपी दिला जातो. मला कधीतरी शंका आहे की रॅकेट आहे का काय, चोरणारे परत डीपी बसवतात का काय, अशा प्रकारची शंका येते. आणि हे दुर्दैव असं आहे की आज आम्हाला पाणी मिळालं पाहिजे. तुमचं नियोजन चुकलं, हा शेतकऱ्याचा दोष नाही. तुम्ही केलेल्या फाजील अशा प्रकारच्या वाटपामुळे पूर्वीचा शेतकरी हा नागवला गेलेला आहे. आज हे म्हणाल्याप्रमाणे पाणी शिल्लक आहे. महाराष्ट्रामध्ये काही धोरणं ठरवली गेली आणि महाराष्ट्राच्या ठरवलेल्या धोरणामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी, येणारा काळ भीषण असल्यामुळे फक्त पिण्याच्या पाण्यासाठीच पाणी वापरावं, बाकीच्यासाठी वापरू नये. तुमच्या 2 लाखाला काय आग लावायची आमचं? जर 2 लाख दिले तरी आमचं असलेलं हातचं पीक गेल्यानंतर तुमच्या 2 लाखाला करायचं काय? आमचं म्हणणं असं आहे, जर तुम्हाला पाणी देता येत नसेल तर आमच्या उभ्या पिकाचा पंचनामा करावा आणि तो नुकसान भरपाई आम्हाला केली पाहिजे. ही सरकारची भूमिका असली पाहिजे. ही लढाई तुमच्या आमच्या एवढ्याची नाही, याची व्याप्ती वाढली पाहिजे. सध्या सरकार एवढा मस्तिक आहे की तुमच्या मताची सुद्धा त्यांना गरज नाही. मतं दिलेला माणूस सुद्धा पुरू शकतो, असा फाजील आत्मविश्वास त्यांना झालेला आहे. त्यामुळे तुम्हाला विनंती आहे, ह्या लढ्याचा स्वरूप वाढवा. जोपर्यंत ह्या सरकारला रेटा येत नाही ना, तोपर्यंत हे मस्तीमधला सरकार तुमचं ऐकणार नाही. मी त्या दिवशी यांना सांगितलं, एक दिवस असा ठरवा त्या 4-5 विषयाच्या संदर्भामध्ये. आणि मीटर आणलं, प्रीपेड मीटर. अख्खा देश कोणाच्या उद्योगपतीच्या आता खाली बोलणं बरोबर नाही, पण त्याच्याकडे पाठवून देतात का कळत नाही. तुम्ही प्रीपेड मीटर बसवताना निदान लोकांना विश्वासात द्या, काय फायदा काय तोटा. अफवा पण उठतायत. टीव्ही चालू नसेल, बटन चालू असेल, चार्जर लावला नसेल पण बटन चालू असेल तरी रिडिंग होतं असं बोलतात. बाबा मला माहित नाही, एक झटका काढा. आणि शेतकऱ्यांकडे ज्यावेळेला पैसे येतात त्यावेळेला तो मीटर बसवतो, पैसे भरतो. पण तुम्ही जर आता फोन सारखा आहे, तुम्ही पैसे भरले नाही की लाईट गेली, अशा प्रकारच्या शंका आहेत. आणि सक्ती एवढी आहे, त्यांना आदेश दिलेला आहे इरिगेशन MSCB वाल्यांना, काही झालं तरी प्रीपेड मीटर तुम्ही तत्काळ बसवा. तुमची परवानगी न घेता घुसतायत घरामध्ये. माझं म्हणणं आहे, जोपर्यंत आपण हे 2-4 विषय घेऊन जाऊ आणि त्या अधिकारी बसलेत ना, कृष्णा खोरे MSCBचे, पहिलं असं नव्हतं, जरा धाक होता. त्या आरामखोरांना धाकत राहिलेलं नाही. त्यांना वाटतं कोण आमच्या बापाचं काय वाकडं करत नाही, वरती आमचा कोणतरी बसलेला आहे. त्यामुळे काही निर्णय घेत आहेत. मी सांगितलंय पाणी सोड, लगेच सोडतायत. मी सांगतो पाणी बंद कर, पाणी बंद करतायत. ते नुसते हुकमाचे गुलामदार झालेले आहेत. पूर्वी आम्ही जायचो आपलं सरकार असल्यानंतर, अरे ते पाण्याची पाळी सोडा, मी गेल्यावर बोला. नियमानुसार तुम्हाला सोडता येणार नाही, अजिबात तुम्ही बोलू नका. आता ह्यांच्या ते कुठं जे काटा ते आता बिस्किट लाठी जोपर्यंत लाठी हातात घेत नाही तोपर्यंत तुमचं कोण ऐकणार नाही. आज निवेदन देऊ, नाही झालं त्यांना मी सांगितलं एक उपोषणाचा दिवस बसवा. अख्ख्या सातारा जिल्ह्याचा शेतकरी उठवा. हे पक्षविरुद्ध आहे, राजकारण नाही. आणि तो असा उठू MSCBच्या ऑफिसला आणि त्या इरिगेशनच्या ऑफिसला जाऊ, तिथं पण कोणतरी शिंदे बिंदे बसलेला आहे. म्हणजे मी शिंदे सोडून तर आपण असं आंदोलन करू की जोपर्यंत, आता त्या दिवशी आंदोलन झालं ते गेल्यानंतर चांगलं तुम्ही सांगितलेलं लगेच अंमलबजावणी करतो.
बिचारे बोलले का अरे अधिकाऱ्याने मला सांगितलं आता होणार आपल्या घरी पोचेपर्यंत परत या आंदोलनाचा अधिकाऱ्याचा अधिकारच काढून घ्या. माझी म्हणणं आहे आज जर आपलं पीक गेलं तर उद्या आपलं 1 वर्ष कसं जाणार हा महत्वाचा विषय आहे. आणि माझं म्हणणं आज आपण सूचना देऊ, ऐकलं तर ठीक, नाही ऐकलं तर 1 दिवस ठरवा, त्या दिवशी असा अलगार करू की महाराष्ट्रामध्ये एक संदेश असा जाईल की शेतकऱ्यांनी ताब्यात घेतलेलं ऑफिस बघितल्यानंतर आपोआप निर्णय घ्यायला लागतील. हाच लढा करण्याची गरज आहे. हे मी तुम्हाला हात जोडून सांगतो. आजचा दिवस जाईल, पुढच्या वर्षी येणे माझ्या मागल्या आहे. पाण्याचं धोरण पूर्वीच्या वाटपापासून आतापर्यंतच्या वाढीव वाटपापर्यंत सगळे निकष नियम जर चुकीचे असतील तर ते धोरण बदलायला पाहिजे. अशा प्रकारची भूमिका ठेवूनच केलं तर येणाऱ्या पिढीला तुमच्या सुरक्षितता लाभणार आहे. आणि म्हणून ही लढाई आहे आज सुरू केली. तुम्ही आला, निदान त्याचा आवाज तरी कलेक्टर साहेब ऐकतील अशी अपेक्षा करू. नाही ऐकलं तर तारीख ठरवा, मग दांडकं घ्यायची जबाबदारी माझी असेल. सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.